गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या शहराचा विकास कितपत झालेला आहे? हा तर प्रशासकीय काळ 4 वर्षाचा होता. तर बरोबर. प्रशासकीय काळापूर्वी विकास फार झालेला आहे. संगमेरता पाहिलं आपण तर बस स्टँड पूर्वेला समनापूरपर्यंत गेलेले आहे, इकडं करीघाटापर्यंत गेलेले, इकडं कासरवाडीपर्यंत गेलेले. म्हणजे विकास झाल्याशिवाय एवढं एवढं झालं का? विकास हा परिणाम आहे. दुसरं जे प्रशासकीय इमारती आहेत त्या जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या इमारती झालेल्या आहेत. प्रांत इमारत असो, तहसील कार्यालय असो, कोर्ट असो, आणि सर्वात प्रमुख म्हणजे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं बस स्टँड बांधलं गेलेली बाळासाहेबांच्या काळामध्ये. तो एक आहे. आणि तिसरं म्हणजे बस स्टँड ते इंजिनिअरिंग कॉलेज हा चौपदी रोड झाला नाशिक हायवे. केंद्र शासनाची मदत घेऊन बाळासाहेबांनी तो मोठ्या प्रमाणात चांगला चौपदरीकरण केलेले आणि रस्त्याचा विकास केलेला आहे तिथे. हॅपी ते रोड झाले म्हणतात ते. आणि दुसरा आमचा भरतनगर जो आहे एरिया, या भरतनगरमध्ये माळा रोड हा एकदम संगमनेरमध्ये 1 नंबरचा रोड आहे. चौपदरीकरण झालेले, झाडं झालेली भरपूर, आणि खाता विकास झालेले झाडांबरोबर. गार्डन आहे जागल्या ठिकाणी बसायला लोकांना थोड्या कमी आहेत, परंतु विकास म्हणजे झाडांचा चांगला केलेला आहे. आरोग्य सुविधा वाढलेली आणि मूलभूत गरजा म्हणजे 2, एक पाणी चांगलं स्वच्छ मिळायला पाहिजे. पाईपलाईन आल्यापूर्वी आम्ही स्वतः 4-4 खड्ड्यातून पाणी वर घेतलेले आहे. परंतु बाळासाहेबांनी डायरेक्ट निवडणूक धरून पाणी आणल्यामुळं एक स्वच्छ पाणी झाले आणि ग्रॅव्हिटीद्वारा डायरेक्ट दुसऱ्या महिन्यापर्यंत पाणी जातं. ही एक मूलभूत सुविधा चांगली झाली. आणि दुसरं, शहरामध्ये जे स्वच्छता आहे, आरोग्य सुविधा, ते कचरा संकलन हे दररोज केलं जातं. नियमित गाडी आमच्याकडे येतेच. कचरा दारावर थांबून कचऱ्याचं निर्मूलन केलं जातं. ते एक फार हे झालेलं आहे. तिसरं, बंदिस्त गटारे आहेत, कुठेही वास येत नाही, काही नाही, आणि त्यामुळे ते आरोग्याचा चांगला परिणाम झालेला आहे. म्हणजे अशा सुविधा झाल्यामुळेच संगमेरचा विकास होतोय. पुढे विकास होणारच आहे. त्यामुळे आम्हाला जे समाधान आहे या ठिकाणी. काका, शहरामध्ये आता बघतोय आपण गेल्या काही दिवसांपासून भरपूर साऱ्या गोष्टी समोर येत आहेत. गुन्हेगारी वाढते. आता अंमली पदार्थ पकडले जात आहेत, ड्रग्ज असेल, गांजा असेल, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? हे आता काय झालं, मध्ये जोपर्यंत बाळासाहेब थोरात होते तोपर्यंत लॉ अँड ऑर्डर ह्या मला तरी वाटतं चांगल्या होत्या. परंतु आता सद्य परिस्थिती पाहता कोणाचाही कोणावर अंकुश राहिलेला नाही. जे गुन्हेगार आहेत किंवा जे ड्रग्स विकणारे लोक मोकाट सुटलेले, याच्यावर कोणाचा कंट्रोल राहिला नाही. आता हा कंट्रोल येण्यासाठी ही नगरपालिका ही योग्य माणसाच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. म्हणून बाळासाहेब थोरातांचं नेतृत्व चांगलं आहे. त्यात सत्यजित तांबेंनी जे काय म्हणजे त्यांचं आत्तापर्यंत वाटचाल पाहता तर ह्या गोष्टीत कंट्रोल येईल असं मला तरी वाटतं. आता काका, निवडणुकी नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे आता प्रामुख्याने 2 उमेदवार उभे आहेत. एक खताळ गटाकडून आहेत सुवर्णताई खताळ, आणि तांबे गटाकडून आहे मैथिलीताई तांबे. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आता मैथिली तांबे येतील. बाबा, ज्येष्ठांसाठी तर बसण्यासाठी काही गार्डन वगैरे आहेत का? गार्डन आहे पण जरा सुविधा कमी आहे तिथं. अजून गार्डन कमी आहे जरा सगळं, आणि आहे त्या ठिकाणी जरा सुविधा कमी आहेत. तेवढी उणीव आहे. बैठक व्यवस्था. आता ज्या वेळेस ती उभारून निघतील असं मला वाटतंय. बाकडा असाय पाहिजे, गार्डन असाय पाहिजे, आणि ज्येष्ठांना विविध अशा ठिकाणी व्यवस्थित वाचलेलं तिथं पाहिजे टाइमपासिंगला. ती उणीव आहे. संगमनेर शहराच्या बाजारपेठा कशा आहेत? बाजारपेठ आता पूर्वी जे बाजारपेठ होती गावामध्ये ती आता थोडीशी रस्त्याच्या अभावामुळं किंवा वाढत्या अतिक्रमणामुळं ती थोडंसं कंजेस्टेड वाटतं. पण बरीच बाजारपेठ ही उपनगरात आली. बरेच मॉल किंवा मोठमोठे दुकानं, मोठमोठ्या चांगल्या रेप्युटेड कंपनींचे मॉल आलेत. त्यामुळं माझ्या अंदाजाने संगमनेर हा जिल्ह्यामध्ये आज तरी 1 नंबर तालुका आहे. आणि गाव म्हणून संगमनेर हे नगरपेक्षा सुंदर आहे. कारण इथं हे जे आपण व्यापारी पेठ म्हणतो कापडाची, तर बघा बऱ्याच लांब लांबचे लोक इथं बसत्याला येतात. इथं मोठमोठ्या कंपन्यांचे आउटलेट आहेत. त्यामुळं माझा अंदाजाने नेतृत्व चांगलं आहे म्हणून या विकास झालाय असं तरी माझं असं वैयक्तिक मत आहे. काका, आता जे नगराध्यक्ष येतील किंवा नवीन बॉडी येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? अपेक्षा एवढीच आहे का संगमनेर शहरात फक्त टॉयलेटची सुविधा मोठ्या प्रमाणात महिला आणि जेंट्सला करून द्यावा बस. बाकी सर्वसाधारण सुविधा आहेतच.
आणि पिण्याचं पाणी रेग्युलर येतं, पण शुद्ध आणखी शुद्ध पाणी यावा हीच अपेक्षा. काका तुम्हाला काय वाटतं, काय सुविधा पाहिजे? नाही काय नाही, आता रस्ते वगैरे व्यवस्थित झालेले आहेत. त्यात काही ठिकाणी काही कॉलनीतील रस्ते आहेत थोडेसे अपूर्ण, ते सुधारावेत त्यांनी, फक्त बाकी काय नाही, नवीन येणार बॉडी. काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल? आता आम्हाला तर वाटतं बा मैथिली तांबे यावं. टक्कर काट्याची होईल का पण? हो हो हो, टक्कर होणारच आहे. घासून होणार एकदम. हो. दुर्गाताई नगराध्यक्ष झाल्यापासून सगळं स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे. रोज घंटागाडी येते, त्याच्यामुळे आमचा परिसर सगळा स्वच्छ असतो. आणि त्याच्यामुळं त्यांचा पुढे वारसा चालवण्यासाठी त्यांच्या सुनबाई मैथिली ह्या आम्हाला नगराध्यक्ष म्हणून हवे आहेत. आता तुम्ही बोलल्या मैथिलीताई तांबे नगराध्यक्ष पदासाठी हा. उभे आहेत. हा, आता त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मग दुर्गाताईंनी जे केलं तो वारसा पुढे त्यांनी चालवावा. आणि घरोघरी येऊन त्यांनी आमच्या समस्या काय असेल ते ऐकून त्याच्याविषयी सगळा विकास करावा, असं मैथिली ताईकडून आम्हाला अपेक्षा आहे. रस्त्यांची अवस्था कशी आहे? इधर रास्ते की तो अच्छे ही रास्ते, दुर्गा ताई ने काम भी बहुत अच्छे से किया है। कचरे की यानी कचरा बिल्कुल भी नहीं रहता है रोड पे, नहीं क्या, और साफ सफाई भी अच्छे से, रास्ते भी अच्छे से, पानी भी भरपूर आता है, रोज आता है। नहीं तो दूसरे तरफ महीने महीने को पानी नहीं आता, जैसा मनमाड़ हो गया, नांदगांव हो गया, उधर महीने 15 दिन को पानी आता है। इधर पानी का बिल्कुल भी टेंशन नहीं है। यानी नगराध्यक्ष कशा हवेत तुम्हाला? नगराध्यक्ष दुर्गा ताई जैसा मैथिली ताई आने मांगता, नहीं क्या, जैसा दुर्गा ताई ने काम किया है वैसे मैथिली ताई भी काम करेंगे, नहीं क्या। संगमनेर नगरपालिकेचं काम आतापर्यंत तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे काय काय सुविधा महिलांसाठी असेल, सगळ्या सुविधा? आता संगमनेर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत बरं का. आता इथे रोडची कामं केलेली आहेत त्यांनी, श्रमिक नगर डेव्हलप केलेलं आहे, इथे रोडची पण कामं केलेली आहेत. आणि त्यांना कुठले कामं सांगितले तर तत्परतेने हजर. तुम्ही म्हणताय रोडची कामं केली, पूर्णपणे रोडची कामं झालेली आहेत का? म्हणजे झालेली, पूर्ण पूर्णपणे झालेली. कारण आता आमच्या गणेश नगर मध्ये ते रोडची सर्व कामं झाली. आणि महिलांसाठी बघतो आपण, नाही का? आता महिलांसाठी प्रश्न माझा असा आहे, महिलांसाठी त्यांनी स्वयंरोजगार आणावा आणि तरुण मुलांसाठी काहीतरी करावं, म्हणजे महिलांसाठी काहीतरी उद्योग वगैरे आणावं. आणि हे तरुण जी मुलं आहेत त्यांना बाबा म्हणजे काहींना स्वतः काही करण्याची हे नसते, तरी त्यांना थोडंसं प्रोत्साहन देऊन ते त्यांनी करावं असं. आणि आता आपण बघतो इथं गणेशनगर मध्ये पाण्याची व्यवस्था वगैरे पाण्याची रोज व्यवस्था व्यवस्थित आहे आणि पाण्याची काहीच टंचाई नाही. आम्हाला जे पाणी येते ना ते आहे, भरपूर आहे, पण पाण्याची पण सुविधा चांगली आहे. तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं, संगमनेरचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे, होत आहे. कारण इथं आपणाला पाणी प्यायला नव्हतं पूर्वी. आता निळवंड्याचं पाणी अतिशय स्वच्छ पाणी आपणाला पाणी प्यायला मिळतं. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न फार चांगला सोडलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी पाणीने आजही टँकरनं पाणी बऱ्याच ठिकाणी दिलं जातं, पण आपलं संगमनेर पाण्याच्या बाबतीत अतिशय सुखी आणि समाधानी आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना आजार आहेत, आजाराने पचडलेले आहेत लोक. आज 10, 15, 20 वर्षाचा जरी असेल तर त्याला काही ना काही कुठल्या ना कुठल्या आजारानं ग्रासून गेलेले आहेत. तर आपल्या संगमनेरमध्ये योगाचं एक सेंटर अतिशय चांगलं प्रशस्त तयार केलेलं आहे. तर त्या ठिकाणी महिला, लहान मुलं, मोठी मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना योगाचा फार मोठ्या पद्धतीनं फायदा होणार आहे. तर त्याच्यासाठी मला वाटतं, मी योगामधलाच माणूस आहे, माझ्या आयुष्यात शुद्धिक्रिया वगैरे हे जे प्रकार आहेत त्यातून दमा आहे, हे मोठमोठे छोटे मोठे जे आजार आहेत ते सुद्धा दुरुस्त होतील असं मला वाटतंय. तर नामदार साहेबांनी किंवा या वार्डातील जे दिलीप शेठ पुंडा आहेत त्यांनी पण अतिशय चांगलं काम केलेलं आहे. रस्त्याचं काम आता पाऊस भरपूर झाला आहे, बरोबर, त्यामुळे थोडं कुठं रस्त्यामध्ये खड्डे असतील, पण स्वतः लक्ष घालतात, नामदार साहेब लक्ष घालतात, दिलीप शेठ तर फार लक्ष घालतात. त्याचबरोबर या वार्डामध्ये रस्ते चांगले आहेत, लाईटचा पण प्रश्न अतिशय चांगला आहे, लाईट कधीही फारशी जात नाही. त्याचबरोबर गार्डन, 3-4 गार्डन आहेत, जे वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना खेळण्याची बसण्याची अतिशय चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी झालेली आहे. तसंच या वार्डामध्ये कुठलीच कमतरता नाही. पिठाच्या चक्क्या आहेत चांगल्या पद्धतीनं, त्याच्यानंतर मॉल पण आहेत, किराणा दुकान चांगले आहेत, मंदिरं आहेत, आणि विशेषतः कचऱ्याची गाडी नियमित येते. कचरा कुठेही बाहेर फेकला जात नाही. अतिशय क्लीन वार्ड आहे. रस्ते तर एवढे स्वच्छ वाटतात, आपलं घर एवढं स्वच्छ नाही, एवढे रस्ते स्वच्छ आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतंय प्रामाणिकपणे, आता बरेचसे उमेदवार उभे राहतात इलेक्शनसाठी,
काही सुशिक्षित असतात, काही अडाणी असतात. नुसता सुशिक्षित असून उपयोग नाही ना. माणसाला अनुभव असला पाहिजे. अनुभवातूनच अनेक चांगल्या पद्धतीची कामं होतात. आले का लक्षात? तर या वार्डामध्ये कसली कमतरता नाही. मला वाटतं जो कोणी चांगलं काम करतो, आता उदाहरणार्थ या वार्डामध्ये सतत शोभाताई आणि दिलीप पुंड उभे आहेत. त्यांना नामदार साहेब सुद्धा साथ आहे, तांबे साहेबांची साथ आहे. या साथीनं ह्या वार्डाचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे. विकास झालेला कुठलीही कमतरता नाही. म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं की जो कर्तृत्ववान आहे, जो चांगलं काम करतो, त्याला सर्व जनतेने निवडून देण्याचं काम करावं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.